नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत विटा सांगली इथं बरं, आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर संजय गायकवाड सर. बरं. सीनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण असं, की मागच्या 30-32 वर्षांपासून ते या फील्डमध्ये हं, अतिशय उत्तमरित्या अविरतपणे काम करतायत. रेसिडेन्शियल बंगलोज आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये त्यांचं काम आहे. त्याचबरोबर काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्सवर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. बरं. आणि त्यांचा हा 30-32 वर्षांचा अनुभव कसा आहे, त्याच्यात आलेल्या कुठले-कुठले प्रोजेक्ट्स त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या हं, प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आता थेट आपण गप्पांना सुरुवात करूया. बरं, मला आधी गप्पांना इथून सुरुवात करायची आहे. म्हणजे एक थोडं 40-50 वर्ष आधी मागे न्यायचंय तुम्हाला फ्लॅशबॅकमध्ये. ते बरं. म्हणजे तुमच्या शाळेपासून आम्हाला विचारायचं आहे, की तुमची हां. शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? हं, हं. या फील्डकडे येण्यामागची प्रेरणा कुणाकडनं मिळाली? हा सगळा प्रवास आम्हाला शैक्षणिक प्रवास ऐकायचा आहे हां, तुमचा. हां. नाही माझं प्राथमिक शिक्षण झालं आमच्या इथे विट्यात असायचं. हं, हं. हं, 5वी पासून विटा स्कूलला. हं, हं, विटा स्कूल विटामध्ये झालं. हं, 5वी ते 10वी विटा स्कूलला झालं. हं, 10वी नंतर आय-टी-आयला ॲडमिशन घेतलं हं, डिप्लोमा. हं. आय-टी-आय 2 वर्ष झाल्यानंतर मग हे बिझनेस चालू मग केला. बिझनेस सुरू केला. हं, बरोबर आहे. पण हा जसा एक प्रवास आहे तसा हं, ते डिप्लोमा झाल्यानंतर किंवा आय-टी-आय झाल्यानंतर सुद्धा हं, एक थोडा संघर्ष करावा लागतो, हं. पहिली साईट मिळेपर्यंत. हो, हो. कारण जरा तरुण असताना कोण लगेच विश्वास ठेवत नाही आपल्यावर. बरोबर तर आहे. मग तो अनुभव कसा होता? पहिली साईट कुणाची मिळाली? कशी मिळाली? नाही पहिली साईड नाही. आमचं म्हणजे प्रॉपरच पहिला आमचा म्हणजे वडिलांच्या उपजीत धंदा आहे. म्हणजे अच्छा. आमचे चुलते वगैरे किसन भिकाजी गायकवाड वगैरे असं हं, हं. त्यांच्याकडे मी पहिल्यांदा गेलो अनुभवासाठी. बरं, बरं, एक 3 वर्ष अनुभवासाठी त्यांच्याकडे गेलो मी. बरं. आणि नंतर मग स्वतःचं मग चालू केलं मी. ओके. तर हं, मग जेव्हा स्वतःचं सुरू केलं, हं, तेव्हाचा पहिला प्रोजेक्ट कुठला होता? तो कसा घेतला? कुणाच्या रेफरन्सने घेतला? कारण तेव्हा खरी हं. जबाबदारी आपल्यावर पडते. पहिला माझ्या चुलत्याचाच बंगलो मी उभा केला. अच्छा. आई वाह! बंगला. वाह! 2 नंबर वासुंब्याचा सेटचा एक मित्राचाच होता. ओके, ते झालं. ओके. तिथनं तर वायफळला परत मित्रांनाच एक दिलं. अरे वाह! आणि तिथनं प्रवास आपला व्यवस्थित चालू झाला व्हेरी आहे. गुड. सो हं. नातेवाईक आणि मित्र सगळ्यात महत्त्वाचे, हां. जवळचे आहेत. अशा वेळेला ते आपल्याला कामाला सुरुवात करतात किंवा विश्वास ठेवतात आपल्यावर बरोबर आहे, बरोबर. पहिल्यांदा. बरं. पुढचा प्रश्न असा आहे, आता तुम्ही हं, या फील्डमध्ये इतकी वर्ष काम करताय. हं, याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, हं. अकुशल कामगारांचं प्रमाण हां, या हां. फील्डमध्ये फार आहे. अशी ज्यांना असं फारसं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं नसतं नाही बरोबर आणि आहे. त्यांच्याकडनं चुकासुद्धा कधीतरी होतात. हां, हां, त्यांना हां. काही महत्त्वाची जबाबदारी दिली तर. बरोबर. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे हं. कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? नाही आपण कसं आहे वरनं जे साहेब येते त्यांचे आधी सगळे समजून घ्यायचं प्लॅन वगैरे हं, आणि आपण ते वर्कआउट करताना त्यांच्या समोर उभं राहून करून घ्यायचं. हं, कारण कसं आहे जी काम करण्याची ते काय एवढी हुशार नसते ते, हं. अनपढ असते ते. बरोबर, त्यामुळे त्यांच्या समोर उभं राहून आपण पाहिजे तसं आपण काम करून घ्यायचं. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे, की आता तुम्ही हं, रेसिडेन्शियलमध्ये इतकं काम केलेलं आहे, तेव्हा हं, तुम्ही कदाचित कस्टमरकडनं एक वाक्य कायम ऐकलं असेल. हं, ते हं. म्हणजे आमचं बजेट फार कमी आहे हां, हां, आणि हां. एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. बरोबर आहे. आणि एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला तर दर्जेदार बांधकाम करायचं असतं. हां, हां. तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या हं. दोन्हीची सांगड कशी घालता तुम्ही? नाही आम्ही आधी काय करतो, पूर्ण मालकाला आधी प्लॅन फायनल झाला, हं, की त्यांच्या रिक्वायरमेंट घेतो. हं, बरोबर काय वापरायचं आहे, काय नाही. हं. ही रिक्वायरमेंट घेतल्यानंतर आपल्याला बजेट काढता येतं. बरोबर. बजेट काढल्यानंतर जर बजेट वाढत असेल, तर त्या रिक्वायरमेंटमध्ये काय कमी करावं लागेल, काय नाही ते आपण सांगतो आम्ही. हं, हं, आणि ती जी मेनवेली स्टील ही आपण काही कमी करू शकत नाही. हं. जी बाकी फॅसिलिटी जी आहे त्या इंटेरियर वगैरे हं, बाकीचं काय, हं. त्यात आपण कमी जास्त करू शकतो ना. बरोबर, बरोबर. अ, आता यापेक्षा एक वेगळा प्रश्न आहे सगळ्यापेक्षा. हं, तो म्हणजे असा आहे, की आता तुम्ही इतके वर्ष इथं काम करताय, हं, सांगली जिल्ह्यातले मूळचे आहात. हं, तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन हं, असं जर एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला विचारलं, तर हं, तुमच्या डोळ्यासमोर कुठली क्षेत्र येतात किंवा कुठले सेक्टर येतात, हं, ज्याच्यावर हं. आता काम करण्याची गरज आहे, तर सांगलीचा सर्वांगीण विकास होईल? आपलं एम-आय-डी-सी तर पूर्ण इंडस्ट्रियली वाढली पाहिजे. बरोबर. परत रेल्वेचं एक मध्ये खासदार संजय काका होते तेव्हा ते म्हणले होते, मिरज टू दौंड असं रेल्वेचं काढायचं म्हणत होते. हं, हं. तेव्हा दळणवळण वाढले तर आपल्याकडे इकडं इंडस्ट्रियल बी वाढेल ना. बरोबर. परत विमानतळ वगैरे झालं पाहिजे हं, आपल्याला. हं, हं, कारण आपल्याकडे भाजीपाला वगैरे भरपूर येतो. वा मग बाहेर द्राक्ष वगैरे आपली जातात. हं. ते बी जाईल ना मार्केटला ते. बरोबर. त्यामुळं इकडे विकास होईल ना आपल्या होय, अगदी. जिल्ह्याचा. जसं तुम्ही म्हटलात तसं विमानतळ, हं, रेल्वे हं, आणि सगळ्यात महत्त्वाचं इंडस्ट्री. हं. तर मग सरकारनं काय पावलं अजून उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर या सगळ्याला गती द्यायची असेल तर? आता मध्ये आपले गडकरी साहेब आले तेव्हा त्यांनी ग्रीन प्रोजेक्ट काढलाय. हं, तिथं हं, त्यांनी सांगितले ना तिकडे जागा एक्वायर करून तुम्हाला
विमानतळाचे वगैरे बघा म्हणून सांगितलं होतं. तर ते संजय काका आता पडल्यामुळे काय आता पुढे काय थांबलंच ना ते. बरोबर बरोबर. हा. त्यामुळे असं झालं. तिने त्या ग्रीन प्रोजेक्ट आहे हो तो होणारच आहे ना त्यांचा. होय होय होय. त्यामुळे त्या ग्रीन प्रोजेक्टला लँडिंगचं वगैरे सुविधा करतो म्हणले होते. हम्म. आणि तुम्ही साईडला भाजीपाला वगैरे उड्डाण करता येते म्हणले त्यांना. हम्म. ती साईडला विमानतळ वगैरे असं घ्या म्हणले होते त्यांना. हम्म. त्याला अनुसार पॅक हाऊस वगैरे असे करा म्हणून सांगितले होते. हम्म. मोठे स्टोरेज वगैरे. पुढचा प्रश्न आहे असा की आतापर्यंत काम केल्यापैकी हम्म. एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा स्वतःचा सांगता येईल का, की जो असा थोडा वेगळा होता, नवीन होता, किंवा तो करताना काहीतरी आनंद समाधान मिळालं? स्टोरीजचा आमचा मोठा प्लॅन होता. म्हणजे तसं मी त्याला स्टॅम्पवर लिहून दिलं होतं. बरं, काय दिलं होतं जरा सांगा ना, स्टोरी आम्हाला ऐकायची आहे पूर्ण. स्टोरी म्हणजे पूर्ण ती आपल्या म्हणजे ह्याच्यात इथं जिल्ह्यातच कुठं नव्हतं तसलं. मी बरं. ती साईट बघायला पुण्याला गेलो होतो बरं. ना. पुण्याला जाऊन त्यांचं ती इंडियन ब्रेकर्स म्हणून ती बेकरीचा प्रोजेक्ट मोठा होता. ओके. आणि ती वेगळंच होतं. म्हणजे तिथं त्याला स्टीलचं वगैरे एक तर म्हणजे बायडिंग होतं आणि मध्ये त्याला ब्लॉकचं होतं त्याला. त्याची थिकनेस 15 इंच होती. ती आपल्याला इथं बघायला कुठंच नव्हतं. म्हणजे सिंपल आपण स्लॅब टाकतो 4.5-5 इंच 6 इंच पर्यंत पुलाचे वगैरे काम आपण करतो ती मॅक्झिमम स्लॅब आहे. पण ही वेगळंच होतं ना. मग ते साहेब आले होते 4 जण. ते म्हटले तुम्ही इथं बघायला चला आमचं घर किंवा उद्या या. ऑफिसला आम्ही गेलो पुण्यामध्ये. तिथनं आम्हाला ती साईट दाखवायला नेलं तिने. ओके. तेव्हा आम्हाला ते बघायला मिळालं होतं. बरं. आणि ती वेगळंच होतं मग सगळं. हम्म. मग ती कामशेतला आम्ही ऑर्डर दिली होती त्या ब्लॉकच्या मधल्या. बरं. पुणे म्हणजे आपल्याकडे ते म्हणजे ब्लॉक बी बनत नव्हतं ते. 15-15 इंचा होती ब्लॉक. पानशेतला जाऊन तिथं ब्लॉक तयार करून मग इथं आणून मग स्लॅब आम्ही ठोकून दिला. तयार आणि केलं. ती लिहून घेतलं होतं आमच्याकडे. म्हणजे गॅरंटी थिकनेसला ही सेंटरिंग वगैरे टिकल का म्हणून. अच्छा. हा. मग तुम्ही म्हणजे कशी काळजी घेतली तेव्हा? काळजी म्हणजे लय म्हणजे जवळ बांबू वगैरे लावून तेव्हा एक प्लॉप्स वगैरे असलं ती तुम्ही लोखंडी म्हणताय ना ती हो, आता काही ती नव्हतं. नव्हतं तेव्हा बरोबर. त्यावेळेला. आणि मग ती आम्ही जवळजवळ निर्गलचं मोठं डायरेक्ट ऑर्डर देऊन फॉर्प्स वगैरे लावलं होतं. 14 फूट हाईट होती स्लॅबची ती. आणि लय मोठं म्हणजे 180 बाय 150चं ती हेच होतं. मोठं होतं प्रोजेक्ट त्याचं. ओके ओके. हा. आणि किती साली या कम्प्लीट केला तुम्ही? आम्ही तरी 2 वर्षात आम्ही कंप्लीट केलं ते. 2 वर्षात कम्प्लीट केला. ओके 94-95 ला पूर्ण केलं बघा. ओके. आणि त्यांना काय लिहून दिले बॉन्डवर, की असं स्ट्रॉंग बॉन्डवर राहील नाही म्हणून? तिने म्हणजे लिहून घेतली गॅरंटी बाबा काय प्रोजेक्ट झाला तरी भरून द्यावं लागतं. ओके. आणि आता बरीच वर्ष झाली हा. त्यामुळे आता काय काय काळजी सोय नाही. नाही म्हणजे वा वा वा. गॅरंटेड एकदम. बरोबर. आणि विशेष म्हणजे त्याला म्हणजे मध्ये स्पॅन जास्त होता. हो हो 40 बाय 100चा एक हॉल होता. म्हणजे गाडी मोठी ट्रक असं फिरून येत होता. हो. त्या काळी हा. फार मोठं आव्हान होतं हो ते. लय मोठं 150 फूट असं मोठं म्हणजे स्पॅन भरपूर होता. होय होय. दुसरं, आता कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही मग काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता कसं आहे ग्रेड तुमचं येते 500 TMT. हो पहिलं आपलं TMT वगैरे असं काही येत नव्हतं पहिलं. रेग्युलर येत हो होतं. रेग्युलर. कारण आता कालिका पहिल्यांदा आली मार्केटला. कालिका आल्यानंतर परत राजुरी आली. राजुरीनंतर तुमचा आयकॉन आला. आयकॉन आल्यापासून आम्हाला आता आयकॉनच आम्ही पूर्ण आयकॉनच घेतोय ना. कारण त्याला ती ग्रेड वगैरे सगळे अगदी सगळे ते सर्टिफिकेट वर येते ना ती 500 TMT वगैरे असं सगळं येते. आणि आम्ही अग्रीमेंट वर करतानाच प्रत्येक अग्रीमेंट करताना आम्ही स्टील आणि सिमेंटचा तिथे पर्पज करतो. उल्लेख केला असतो. आणि त्याचा बेसिक रेट टाकलेला असतो. सिमेंटचा ह्यो रेट त्याच्यावर गेलं तर मालकान द्यावं किंवा एक 10% ठरलं 10% वाढलं तर आम्ही भरायचं. त्याच्यावर गेलं तर मालकान द्यायचं. असं बेसिक रेट टाकून ती अग्रीमेंट करतो. बरोबर. कारण आपलं रेट ही कन्फर्म राहत नाही ना. सारखं वर्गात बदलत राहतोय. बरोबर बरोबर. दुसरं म्हणजे आयकॉन स्टील तुम्ही आता वापरताच आहे, तर त्यांच्या सर्व्हिस बद्दल पण काय सांगू शकता? नाही एकदम सर्व्हिस चांगली आहे. ओके. म्हणून तर आम्ही आयकॉन निवडले. आधी आम्ही कानवड बंद घेत होतो. अच्छा. महेंद्रबाईकडे. परत इथं मस्केट एटर्स मध्ये अवेलेबल केल्यानंतर मस्केट एटर्स मध्ये तो एक 3 वर्ष झाले की आता त्यांच्याकडेच घेतोय मी. ओके ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलं पाऊल आहे, तुमच्यासारखीच त्यांनी जेव्हा सुरुवात करायची असेल, त्यांना 30-32 वर्षापूर्वी तुम्ही जशी सुरुवात केलेली, तर तेव्हा त्यांना एक सिनियर म्हणून आणि गुरुमंत्र काय द्याल त्यांना या क्षेत्रात येण्यापूर्वी? म्हणजे कसं आहे आता नवीन पोरांना काय झालंय डायरेक्ट स्क्वेअर फूट रेट सांगते ती. रिक्वायरमेंट काय घेत नाही ती. आणि परत काम कम्प्लीट करत नाही ती. त्यांना एवढंच सांगणं आहे की मालकाचा पूर्ण विश्वासात घेऊन त्याच्या रिक्वायरमेंट वगैरे काय मालकाची रिक्वायरमेंट म्हणजे काय माहित नसते. आणि ती माहित नसल्यामुळे परत मध्येच थांबते काम ना. नवीन मध्ये लई प्रोजेक्ट म्हणजे थांबते ते असं.
बरोबर. कामं बरेच व्हायचे. आणि हे कसं आहे, खाजगी सेक्टरमध्ये लय नाजूक काम आहे. हम्म, हम्म, हम्म. कारण मी 32 वर्षात आहे, नाव लौकिक असल्याची कामं देत नाही ती. बरोबर. त्यामुळं नवीन पोरांना ते सांगणं आहे, बाबा आपलं जर नाव मोठं करायचं असेल तर ते व्यवस्थित अगदी पहिलं काम करताना त्यांच्या रिक्वायरमेंट वगैरे माहिती घेऊनच केलं पाहिजे. बरोबर. सो हे होते इंजिनियर संजय गायकवाड सर, आणि त्यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला, पण ते म्हणजे नाव करायचं असेल तर ते आधी नाव कमवा, त्याच्यानंतर ते तुमचं नाव मिळेल आणि त्याच्यानंतर ते मोठं होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काम दर्जेदार करा. ते इतकं म्हणजे जसं त्यांनी स्वतः सांगितलं तसं की बॉन्ड पेपरवर तुम्ही छाती ठोकपणे लिहून देऊ शकाल, इतकं तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे आणि त्या प्रामाणिकपणे त्यांना काम केलं पाहिजे. तर माझ्या ते ग्राहकांचा विश्वास त्यातला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.